अकोला व वाशिम जिल्ह्याच्या टोकावर 1000 लोकसंख्या असलेले तसेच भाविक भक्तांचे श्रद्धास्थान, संतांची भूमी म्हणून नावलौकिक प्राप्त धामोरी गावाला विविध समस्यांनी ग्रासले आहे। यामध्ये महत्त्वपूर्ण समस्या म्हणजे धामोरी ते मसला मार्ग होय। या रस्त्याचे शेकडो वर्षापासून काम रखडले असून त्याला विकासाची प्रतीक्षा मात्र कायमच आहे। धामोरी हे गाव वाशिम जिल्ह्याच्या टोकावर असल्याने येथून कारंजा तालुक्यातील कामरगाव ही मोठी बाजारपेठ उपलब्ध असून मात्र जेमतेम 7 किलोमीटर अंतरावरच आहे। सर्वत्र आजूबाजूच्या परिसरातील गावखेड्यातील नागरिक त्यांच्या दैनंदिन गरजा भागवण्यासाठी मोठे गाव अथवा शहराच्या ठिकाणी जीवनावश्यक सामानाची खरेदी करणे, वैद्यकीय उपचार तसेच इतर महत्त्वाच्या सुविधांकरिता आवागमन करतात। परंतु या अडगडीत पडलेल्या रस्त्यामुळे गेल्या कित्येक वर्षापासून वाहनधारक, ग्रामवासी, शेतकऱ्यांना विण्यास त्रास सोसावा लागत आहे। या रस्त्याचे स्थानिक आमदार तसेच प्रशासकीय अधिकाऱ्यांना वेळोवेळी निवेदन सादर करण्यात आले, मात्र नेहमीप्रमाणे केराची टोपली दाखवून या समस्येकडे डोळेझाक करून दुर्लक्ष करण्यात आले। परिसरातील गावकऱ्यांना प्रश्न पडतोय, अखेर या रस्त्याच्या विकासाला अडचण कशाची? एकीकडे शासन गावखेड्यांना स्मार्ट बनवण्याचे स्वप्न जाहिरातीच्या माध्यमातून करोडो रुपयाची उधळण करून प्रसार माध्यमांद्वारे जनतेपर्यंत पोहोचवितात, मात्र या स्वप्नांचा चुराडा झाल्याचे या समस्येतून निदर्शनास येते। स्थानिक लोकप्रतिनिधी तसेच विविध पक्षांच्या पदाधिकाऱ्यांच्या अक्षम दुर्लक्षितपणाच्या धोरणामुळे रस्त्याच्या दुरुस्तीच्या समस्या अडगडीत पडल्या असल्याबाबतची चर्चा ग्रामस्थांकडून वर्तवण्यात येत आहे। अखेर 1.5 किलोमीटर अंतर असलेला रस्ता दुरुस्त होणार तरी कधी, असा सवाल परिसरातील ग्रामवासियांकडून होतोय। नमस्कार, मी अनिल देवघरे, राहणार धामोरी, तालुका मूर्तिजापूर, जिल्हा अकोला येथील एक रहिवासी आहे। आमच्या गावातील धामोरी ते मसला हा रोड बऱ्याच वर्षापासून विकासाच्या प्रतीक्षेत आहे, तरी या रोडमुळे बऱ्याच विद्यार्थ्यांना आपले प्राण गमवावे लागले। बऱ्याच विद्यार्थ्यांनी आपली शाळासुद्धा सोडून दिलेली आहे। आज सरकार सर्व विद्यार्थ्यांना सुशिक्षित करण्यावर सरकारचा भर आहे, तरी सरकारने विद्यार्थ्यांना या रस्त्याचं कामकाज करून विद्यार्थ्यांना सहकार्य करावं। शेतकऱ्यांचा सुद्धा नाहक त्रास सरकारने दूर करावा, ही माझी नम्र विनंती। बाळासाहेब गणोरकर, विदर्भ न्यूज, मूर्तिजापूर।